राजेजी गायकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र सामनावीराचा किताब द्यायचा आहे. योगेशजी घाटवळ साहेब आपण व्यासपीठाकडे यायचं विश्वजित आपण पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब प्राप्त केला आहे. एक गोंडाळे गलोडिया बलाढ्य संघ होता. आपण गोलंदाजी करत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यांबद्दल आणि या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? हां, मी आयोजक म्हणजे जे आयोजक केले ते खूप छान केले ह्या पद्धतीने. कारण मी फर्स्ट टाइम असा ग्राउंड बघतोय की असं कुठे ग्राउंड आम्हाला भेटला नाही खेळायला. आणि मी पण खोपोलीवरून येतो कारण माझी पण ही सेकंड मॅच आहे. कारण या 5 वर्षापासून मी कधी म्हणजे खेळलोय नाही. तर आणि खूप तुम्ही छान आयोजन केलं आहे ह्यासाठी धन्यवाद. आणि बस तुम्हाला देखील पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सावर संघ पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सजून घ्यायचं आहे. शेवटचा कॉल असेल आणि दोन्ही संघांचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. सावर संघ तसेच चरेगलवाडी संघाचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा आहे. योगेशजी घाटवळ साहेब आपण जरा व्यासपीठाकडे यायचं आहे. थोडेसे क्वेरी आहे, लवकरच व्यासपीठाकडे यायचं आहे. सावर संघ स्पीडअप करायचंय. सलामीसाठी सज्ज होतात ते म्हणजे चरेगलवाडी संघाकडून मामा भांजे, केतन वाझे आणि ध्रुव गायकर सलामीसाठी चरेगलवाडी संघाचं नेतृत्व करतायत. तसेच गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. गोलंदाज सावर संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सावर संघासाठी मात्र सुवर्ण संधी येते. एटीएम उघडले जात आहेत. कुठलाही गोलंदाज 2 विकेट घेईल ते कर्णधार किरण केडेकर साहेबांच्या माध्यमातून तब्बल विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल गोलंदाजासाठी. मात्र एटीएम स्वतः कर्णधारने मात्र आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढावं याच्यासाठी कॅश प्राईज दिले गेलेत. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल असेल मामा भांजे. केतन आणि ध्रुव पाहायला मिळते आपल्याला ते म्हणजे सलामीसाठी स्ट्राईकला केतन. विशेष गावावरून ही टुर्नामेंट खेळण्यासाठी आज मुंबईमध्ये भाईंदर या नगरीमध्ये जे दाखल झालेत केतन. गोलंदाजी मार्कवर पाहतोय रोहन. ऑफसाईडच्या दिशेला स्टेअर केले. थर्डमॅन रिझन माझे चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. पंच धावा 1 डिक्लेअर. ओके, डिक्लेअरच्या स्वरूपात धावांचा श्रीगणेश केला जातोय तो म्हणजे चरेगलवाडी संघाकडून. रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेफ्ट आर्म फास्ट बॉलर पाहायला मिळतो आपल्याला तो म्हणजे सावर संघाकडून. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला केलाय पुल. स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. तत्पूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा गचाल थ्रो पाहायला मिळतोय परंतु सुरेख बॅकअप. ऑफ साईडला चेंडू कट केलाय. केतन वाजींच्या माध्यमातून 1 धाव संख्या मिळते. क्षेत्ररक्षणाकडे दाखल अगदी एकेरीचा दुहेरीमध्ये कन्वर्ट धाव संख्या केले. या 2 धाव संख्येबरोबर सिरी स्टार या संघाची जर धाव संख्या पाहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 5 ही धाव संख्या. पनसवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय
नथुरामजी कोटकर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील रायगड गवळी समाज संघटनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी कोटकर साहेबांना विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. पुन्हा एकदा पॉईंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र असफल ठरला गेला. एक धाव परिपूर्ण, एकेरीचं पुन्हा एकदा दुहेरीमध्ये रूपांतर. या 2 धावेबरोबर प्रत्येक चेंडूवरती अगदी 2 धावा घेतल्या जातात श्रीजी स्टार या संघाच्या खेळाडूंकडून आणि धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या पाहायला मिळते, स्कोरवरती 7 ही धावसंख्या. 5 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये. आतापर्यंत सुरेख षटक हाताळलंय, कुठे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही, तो म्हणजे चरे गोलवाडी संघाकडून. रोहन शेवटचा चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू होता, अंगाचा वेध घेणारा चेंडू, चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 धावेसाठी, 1 धावेने षटक समाप्ती होते. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 8. पाहूया कोण कोणाची लावेल वाट, पाहण्याजोगे असेल येणारे 2 षटक सावर संघाकडून. थोडंसं फास्ट करायचं आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन सज्ज होतोय, तो म्हणजे सावर संघाकडून सौरभ. सलामीसाठी जे फलंदाज आलेत, चरे गोलवाडी संघाचं नेतृत्व करत असताना ध्रुव गायकर, एक रायझिंग स्टार आणि एक अनुभवी फलंदाज केतन वाजे. अनेक वर्ष चरे गोलवाडी गावचं नेतृत्व करत आहेत केतन वाजे साहेब. सौरभ काते वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन सज्ज. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण, ते म्हणजे सौरभला. थोडंसं फास्ट करायचंय पंच. फास्ट करायचं, स्पीडअप करायचं आहे पंच थोडंसं. सावर संघ तुम्हाला सुद्धा विनंती असेल. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरं षटक घेऊन सौरभ मार्ग असते. राईट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा अंगाचा वेध घेणार चेंडू होता, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. चेंडूला थ्रो केला जाईल, तत्पूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. 2 धावाने धावफलक घालत राहते. धावसंख्या झाली आहे ती 10. 30 ते 35 धावा उभाराव्या लागतील, कारण मोठं मैदान आहे. मोठे फटके, आता दुपारचं सत्र चालू झालंय, मोठे फटके येण्यास सुरुवात झाली आहे. परत एकदा सज्ज सौरभ. परत एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. कोशांकित क्षेत्र आहे तिकडे आणि डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे ती 11. 2 चेंडूचा खेळ आपण पाहतोय सौरभच्या गोलंदाजीतून. एक पेस ऑन डिलिव्हरी पाहिली, तसंच लगेच स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला, तो म्हणजे सौरभने. सौरभ सज्ज. परत एकदा मोठा फटका, चेंडूला उडवलंय उंच उंच आणि पंबल झाले क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू जाते 1 बाउंस सीमारेषे पार. रायगड गवळी चषक ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला ध्रुवने आणि त्याला प्रयत्नांना यश आलंय ध्रुवच्या. एक रायझिंग स्टार चरे गोलवाडी संघाकडून ध्रुव गायकरची फलंदाजी आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि यश आलं, ते म्हणजे ध्रुवला. परत एकदा सज्ज, परत एकदा मोठा फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, तोच पवित्रा. 4 धावांसाठी सीमारेषे पार. चेंडू जातोय 4 धावांसाठी. ध्रुवची फलंदाजी पाहतोय आपण. 2 मोठे फटके पाहायला मिळतात, बॅक टू बॅक 2 चौकार आणि धावसंख्या झाली ती चरे गोलवाडी संघाची 19. 4 चेंडूंचा खेळ. नक्कीच लहानपणापासून आपल्या वडिलांकडून बालकडू ज्याला मिळालंय, त्यांच्या वडिलांकडून देखील अनेक सामन्यांमध्ये मापक अशी फलंदाजी व्हायची, ते म्हणजे दिनेश गायकर यांच्या माध्यमातून त्यांचं बालकडू घेऊन आपल्या या मैदानामध्ये दाखल झालाय आपला सुपुत्र ध्रुवच्या माध्यमातून. 2 बॅक टू बॅक 2 चौकार देखील पाहायला मिळाले. तब्बल जर धावसंख्या पाहिलीत तर सीजी स्टार या संघाची धावसंख्या पाहायला मिळते वंदी स्कोरबोर्ड ती 19. एक महत्त्वपूर्ण खेळी मात्र करते दुसऱ्या षटकामध्ये, मानावं लागेल. तिसरा षटकार चौकार देखील त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळतो, की या रायगड चषकामध्ये एक मोठी खेळी करू शकतो, त्याकडे देखील अनुभव आहे.
पुन्हा एकदा गोलंदाजीवरती दडपण, अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. त्याचा फायदा मात्र होतोय तो सीजी स्टार या संघाला. खास पनवेलवरून या मैदानामध्ये दाखल झालाय. एक मोठी खेळी करू शकतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पुन्हा एकदा स्टेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक पाहायला मिळाला ते गोलंदाजाचा. कीपरकडून थोडीशी चुकी झाली आणि आमचे खेडेकर साहेब थोडेसे टेन्शनमध्ये येत आहेत. त्यांना देखील माहिती आहे की विकेट आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि कर्णधार आमचे किरण खेडेकर साहेबांच्या माध्यमातून देखील प्रत्येक विकेटला 500 रुपयाची रोख रक्कम आहे. त्यांना माहिती आहे की आपला गोलंदाज विकेट घेऊ शकतो, त्याच्यासाठी एक मोठं मानधन देखील लावलं जात आहे गोलंदाजासाठी. नक्कीच कमबॅक पाहायला मिळतंय ते म्हणजे आपल्याला सौरभच्या गोलंदाजीतून 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. सौरभच्या गोलंदाजीतून 2 मोठे फटके आले होते, ते म्हणजे ध्रुवच्या बॅटमधून. तदनंतर 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील सौरभचा. परत एकदा पंचदंडित करतायत, नो बॉल. आणि येणारा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. उघडा डोळे पहा नेट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. आणि पाहूया किती त्याचा पुरेपूर फायदा घेतोय तो म्हणजे ध्रुव. धावा झाल्यात. परत एकदा मोठा फटका, समोरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडूला. लांबी कमी, उंची जास्त आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला. थोडासा गचाल थ्रो, बॅकअप पाहायला मिळतंय कीपरच्या मार्फत, परंतु परत एकदा गचाल. सौरभच्या मार्फत गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 शॉट. ओके, 3 धावा, 1 शॉर्ट रन पाहायला मिळतोय आणि 3 धावांच्या भरीने धावसंख्या झाली आहे ती किती 24. पनसवाडी गावचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय नथुरामजी कोटकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील रायगड गवळी समाज संघटनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांचा यशोचित सन्मान करतील मी विनंती करतो. विलासभाऊ धुमाळ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं मायेची शाल आणि पुलगुची देऊन यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. नक्कीच आपण पाहिला सुरेख फलंदाजी जी ध्रुवच्या बॅटमधून पाहायला मिळते. आतापर्यंत वैयक्तिक 7 चेंडूंचा खेळ त्याने आयुष निर्णायक षटक घेऊन सज्ज. लेफ्ट आर्म फास्ट बॉलर. पुन्हा एकदा पंचदंडित करतात. भीमर चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं जाईल. तत्पूर्वी 2 धाव घेण्यात यशस्वी आणि नो बॉल. परत एकदा फ्रीडचा पवित्र असेल तो म्हणजे फलंदाजांसाठी. फ्रीडचा चेंडू असेल. आयुष मूर्ती लहान पण कीर्तिमान रायझिंग स्टार सावर संघाकडून दडपण असेल. परत एकदा फुलटा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी 1 धाव घेण्याचा प्रयत्न, कारण आपण जर पाहिलं ना ध्रुवच्या बॅटमधून मोठे फटके आलेत आणि ध्रुवला कुठेतरी स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय केतन वाजे यांच्या मार्फत. धावा झाल्या त्या म्हणजे 1 चेंडूच्या अखेरीस 28 आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या इनिंगच्या सत्रातील. पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा पंचदंडित करतात ते म्हणजे आयुषला. पुन्हा एकदा फ्री हिटचा, पुन्हा एकदा फ्री हिट असेल येणाऱ्या चेंडूवर. आयुषच्या कुठेतरी चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल, कारण इनटू द पिच गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे आयुषला. दडपण असेल त्याच्यावर. परत एकदा हाफ पिच चेंडू होता, त्याचा फायदा घेता येत नाही तो म्हणजे ध्रुवला आणि इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. तत्पूर्वी 1 धाव घेण्यात यशस्वी. एक धावेने धावफलक खालतं राहते. धावसंख्या झाली ती 30. 2 चेंडूंचा खेळ. येणारे 4 चेंडू निर्णायक चेंडू असतील या शेवटच्या षटकातील. आणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. 3रं षटक. 3 षटकांचा खेळ आपण पाहणार आहोत प्रत्येक इनिंगमध्ये. परत एकदा सज्ज. लोअर फुलटॉस चेंडू होता. अंगाचा वेध घेणारा चेंडू.
लॉंग ऑन रिझर्व मध्ये खेळून काढलाय. थोडंसं फंबल होतंय क्षेत्ररक्षकाकडून. तत्पूर्वी त्याचा पुरेपूर फायदा घेत 2 धाव अर्जित केल्यात आपल्या संघासाठी केतन आणि ध्रुवच्या मार्फत. धावसंख्या झाली ती म्हणजे 32. 3 चेंडूंचा खेळ शेष. येणाऱ्या इनिंग मध्ये सौरभची गोलंदाजी पाहतोय आपण. सॉरी, आयुषची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. परत एकदा फुलटा चेंडू. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत स्क्वेअर लेगला आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. सावर संघाकडून कुठेतरी क्षेत्ररक्षणाकडे आणि गोलंदाजांकडून चूक होते, ती म्हणजे आतापर्यंत धावा खर्च केले त्यांच्या गोलंदाजाने 34 धावा उभारल्यात त्या चरेगलवाडी संघाकडून. केतन आणि ध्रुव सलामीसाठी आलेत. आपल्या गावाचं नेतृत्व करत असताना अजूनही अविरत आहेत आपले संघाची धुरा सांभाळले. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता परंतु याचा समाचार घेता येत नाही, तो म्हणजे केतन यांना. आणि 1 धावेवर समाधान मानावं लागते, ते म्हणजे चरेगलवाडी संघाला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. शेवटचा चेंडू असेल. आयुष निर्णायक षटक हाताळत असताना आतापर्यंत मोठे फटके आपण पाहायला मिळाले नाही, परंतु परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. लोअर फुलटा चेंडू होता लेग साईडच्या दिशेने. ध्रुवच्या बॅटमधून आलेला खणखणीत दर्जेदार चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. काही मान्यवर देखील या स्पर्धेला मात्र उपस्थित राहिले आहेत. राटाडगावचे सुपुत्र आणि यमेजी दर्गे साहेबांचे खास मित्र आणि आमचे देखील मित्र आहेत ते जितेजी ठाकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचे यशोचित सन्मान करतील. मी संदीप केडेकर साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचं यशोचित सन्मान करावं, कारण राटाडचं गावचं देखील कोळीवाडी याची मोठी प्रीमियर लीग पनवेल नगरीमध्ये दाखल आहे. त्यांचे देखील 2 दिवस क्रिकेटचा महासंग्राम आहे. पण आमचे जी जितेजी ठाकर साहेब या स्पर्धेला देखील उपस्थित राहिलात. धन्यवाद. लाख मोलाचा वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल रायगड गवळी समाज संघटनेच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. अनेक वेळा देखील आम्हाला मंडपची मात्र सुविधा उपलब्ध करून देतात ती भाया मंडपचे मालक यांचा देखील याच्यातील सन्मान केला जाईल. मी साहेबांना विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आमचे राजेजी गायकर साहेबांना विनंतीला मान द्यायचा आहे. नक्कीच भाया मंडप साहेबांच्या देखील याच्यातील सन्मान केलं जात आहे. मी विनंती करतो. अगदी गवळी समाज चषक म्हटल्याच्या नंतर लाख मोलाचं सहकार्य करत असतात. त्यांचं मात्र याच्यातील सन्मान करतील. मी राजाजी गायकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं याच्यातील सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. येणाऱ्या 8 दिवस इथे क्रिकेटचा महासंग्राम आहे. त्यांचीच डीजेची मात्र साऊंड सिस्टम ऐकायला मिळेल. हॅलो, जाऊया थेट सामन्याकडे. 40 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे विजयासाठी सावर संघाला. चरेगलवाडी गावाकडून फलंदाजी करत असताना अचूक फलंदाजी पाहायला मिळाली ती आपल्या ध्रुव गायकर आणि केतन वाजे यांच्या मार्फत. आणि 40 धावांचं मोठं आव्हान उभं केलं ते सावर संघासमोर. सावर संघाकडे सुद्धा ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्यांच्याकडे सुद्धा फलंदाज आहेत चांगले, परंतु चरेगलवाडी संघ थोडासा स्पीडअप करायचा, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चरेगलवाडी संघ पुन्हा एकदा विनंती असेल मित्रांनो थोडंसं फास्ट करायचंय
आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. वेळेच्या अभावाने आपल्या सामने 15 सामने खेळून काढायचे आहेत पूर्ण दिवसभरात. थोडंसं फास्ट करायचं आहे. 40 धावांचा डोंगर उभा केला आहे तो म्हणजे सावर संघासमोर. आता कुठेतरी अचूक गोलंदाजीची अपेक्षा असेल ती चरेगोलवाडी संघाकडून. सावर संघासाठी देखील एक सुवर्ण संधी येते. एटीएम मात्र उघडले जात आहेत. स्वतः कर्णधार किरण खेडेकर साहेबांच्या माध्यमातून देखील कुठलाही खेळाडू चौकार षटकारांची आतिषबाजी करेल तर चौकाराला 100 आणि षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि संघ जर मात्र विजय करून ठेवला तर मात्र 1000 रुपयाची रोख रक्कम असेल ती संघाला स्वतः कर्णधारांच्या माध्यमातून. पाहूयावर मात्र ही सुवर्ण संधी कमावण्यासाठी मोठी खेळी मात्र करावी लागेल ती सावर संघाच्या सलामीवीर जोडीला. एका बाजूला पाहिलं तर श्रीसर संघाकडे देखील अनुभवी गोलंदाज असतील. स्वतः कर्णधार गणपत गाठवड असतील, दिनेश गायकर असतील, एक अनुभवी गोलंदाज आहेत. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर कोणाला आणलं जात आहे, कोणावरती विश्वास दाखवला जात आहे, कदाचित अनुभवी गोलंदाज. एका बाजूला पाहिलं तर आपल्या सुपुत्राने चांगली फलंदाजी केली आणि पहिला षटक हाताळण्यासाठी देखील आपले वडील म्हणजेच दिनेश गायकर गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. नक्कीच आधी मुलाची फलंदाजी आपण पाहिली. आता गोलंदाजीचं नेतृत्व करताना चरेगोलवाडी गावाकडून सज्ज होतात ते म्हणजे एक अनुभवी गोलंदाज दिनेशजी गायकर. राईट हँड ओव्हर द विकेट सज्ज होतात ते म्हणजे सावर संघासमोर. सावर संघाकडून सलामीसाठी आले ते गणेश आणि आर्यन. राईट हँड बॅट्समन स्ट्राईकला आपण पाहतोय. आर्यन नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे गणेश. आणि गोलंदाजी मार्कवर पाहतोय अनुभवाची खान दिनेशजी गायकर साहेब सज्ज. 40 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. फास्ट करायचंय थोडासा. परत एकदा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे विनोद गायकर. तत्पूर्वी 2 धाव घेण्यात यशस्वी. विरोध नाही. 2 धावाने धावांचा श्रीगणेश केला जातोय तो म्हणजे सावर संघाकडून. परत एकदा फिरकीचा जादूगार अंगाचा वेध घेणारा चेंडू टाकतोय मैदानामध्ये तो म्हणजे वयाची जवळजवळ 40 ते 45 गाठली आहे. परंतु अजूनही तीच उमेद आणि तेच जोश पाहायला मिळतं आपल्याला दिनेश गायकर यांच्या गोलंदाजीतून. पहिला चेंडू थोडासा आउटसाईडचा ऑप्शन टाकला होता परंतु तत्पूर्वी कमबॅक करत गुडले चेंडू टाकला. अंगाचा वेध घेणारा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. परत एकदा ओव्हरपिच चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि काय झेल टिपलाय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो विलास गायकर यांच्यासाठी. मोठा हादरा आर्यनच्या स्वरूपात सावर संघाला. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. फटका मोठा खेळला होता. ओव्हरपिच चेंडू होता परंतु एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते आपल्याला विलास गायकर यांच्या मार्फत. रनिंग कॅच आणि सुंदर जजमेंट पाहायला मिळालं. विलास गायकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. जवळजवळ वयाची 40शी पार केले त्यांनी सुद्धा आणि अचूक क्षेत्ररक्षण अजूनही क्रिकेटच्या मैदानावर आपलं दाखवत आहेत ते विलास गायकर. आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते दिनेश गायकर यांच्या मार्फत चरेगोलवाडी गावाकडून. परत एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो म्हणजे दिनेश गायकर. धावसंख्या झाली ती 4 चेंडू आणि 2 धावा आणि त्यात एक मोठा ओ हो बॅक टू बॅक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय गोलंदाजी करतायत दिनेश गायकर. एज इज जस्ट अ नंबर आपण नेहमीच म्हणतो. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नसते आणि ते दाखवून देत आहेत दिनेश गायकर. आपल्या गोलंदाजीतून 5 चेंडू आतापर्यंत हाताळले आणि पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. फॉलो तो कंप्लीट करून झेड पकडण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु 1 बाउंस चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी 2 धाव घेण्यात यशस्वी सावर संघ आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 4. एक मोठा हादरा पाहायला मिळतोय आपल्याला तो म्हणजे सावर संघाकडून.
याच्यानंतर होणारा सामना असेल RCC खामगाव आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ खैराट महाड. दोन्ही संघाच्या कर्णधाराला कॉल असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. RCC खामगाव आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ खैराट महाड या दोन्ही संघाच्या कर्णधाराला कॉल असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच 12 चेंडू आणि 36 धावांचा विजयासाठी आता सावरगावासाठी एटीएम खोललं जात आहे. मनोज तटकर यांच्याकडून सावर संघ जर का विजय झाला तर 501 रुपयाचं भरघोस असं प्राइज असेल. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण. गोलंदाज गणपत गाटवाळ एक अनुभवी खेळाडूंचा भरणा केला तो म्हणजे चरेगोलवाडी संघाकडून. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू जातोय तो म्हणजे लेग साईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. तत्पूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. 2 धाव्याने धावपळा खालतं राहत आहे. धावसंख्या झाली आहे ती 6. एक अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूंचा संघ पाहायला मिळतो आपल्याला, तो म्हणजे चरेगोलवाडी संघाकडून. मला असं वाटतं ध्रुव गायकर व्यतिरिक्त सर्व खेळाडू हे 40च्या आसपास 35-40 गाठले सर्व खेळाडू पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये योगेश घाटवळ आहेत, केशव वरणकर आहेत, विलास गायकर आहेत, दिनेश गायकर आहेत, गणपत घाटवळ, मामा परत एकदा सज्ज. परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. कैलास वाजे यांच्या मार्फत क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव घेण्यात यशस्वी. धावा झाल्या त्या म्हणजे 2-8. नक्कीच या स्पर्धेला देखील रायगड गवळी समाज संघटनेचे उदयजी गायकर साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. तसेच या स्पर्धेला देखील जो सामना चालू आहे श्रीजी स्टार आणि सावर, याच्यामध्ये गोंडसे वडाचीवाडी या गावचे सुपुत्र आपल्या मामाचा संघ विजयी व्हावा. त्यांच्या माध्यमातून संघ जर विजयी झाला तर सूरज पवारच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. परत एकदा सज्ज गणपत गाटवाळ ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल झाला धरणीला दाण आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. आतापर्यंत कुठे मोठे फटके पाहायला मिळत नाहीत, ते म्हणजे सावर संघाकडून मोठे फटके खेळावे लागतील जर का आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर. परंतु काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला, अनुभवाची कास पाहायला मिळते, ती म्हणजे सिटी स्टार संघाकडून. गणपत घाटवाल पुन्हा एकदा सज्ज. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय नोमॅन्स लँड मध्ये. ध्रुव गायकर क्षेत्ररक्षण करतील तिकडे. तत्पूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे ती 11. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये. उर्वरित 2 चेंडू शेष दुसऱ्या षटकातील आणि विजयासाठी आता 8 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान असेल. मोठे फटके खेळावे लागतील. कुठेतरी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी ची गरज असेल, ती म्हणजे सावर संघाला. परत एकदा गणपत घाटवाळ सज्ज. नक्कीच आमच्याकडून थोडीशी चुकी झाली. गोंडसे निवाचीवाडीचे सूरज पवार यांच्या माध्यमातून मामाच्या गावचा संघ म्हणजे सावरचा संघ जर विजयी झाला तर त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाची रोख रक्कम असेल संघाला. पंच दंडित करतात. नो चेंडू आणि येणारा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. पाहूया फ्री हिटचा किती पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज. पाण्याजोगे असेल परंतु पुन्हा एकदा अवांतर चेंडू आणि फ्री हिट लागू राहील, ती म्हणजे येणाऱ्या चेंडूवर. 8 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. आम्हाला इथून व्यासपीठावरून राजेशजी गायकर सांगतायत सुरेख गोलंदाजी करतात, ते म्हणजे आपले गोलंदाज. या चेंडूंची कुठे गरज नसेल, ती म्हणजे चरेगोलवाडी संघाला. गणपतजी घाटोल यांच्याकडून अवांतर चेंडू टाकले जात आहेत. परत एकदा येणारा चेंडू फ्री हिट असेल. यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे RCC खामगाव आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ खैराट. महाड तालुक्याला विलंब करणारा संघ खैराट आणि मस्ता तालुक्यातील संघ खामगाव. परत एकदा हा पिच चेंडू होता आणि निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते गणपतजी घाटोळ यांच्या मार्फत. जवळजवळ 45 पार केले आपल्या वयाची आणि अचूक गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. गावाचं नेतृत्व करत असताना आज या भाईंदर नगरीमध्ये आपण पाहतोय बादशाह मैदानामध्ये आपली हुकूमत गाजवतोय तो म्हणजे चरेगोलवाडी संघ. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत
आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. राधाकृष्ण गवळी चषक, रायगड गवळी चषक 2026 ला सलामी देणारा वन बाउन्स चौकार. कमॉन डीजे. पंच या चेंडूवर धावा किती? दोन्ही संघांमध्ये मात्र 4. नाणेफेक केली जाईल. मी विनंती करतो राधाकृष्ण क्रिकेट संघ, खैराट महाड आणि आरसीसी खामगाव दोन्ही संघाच्या कर्णधार कॉल असेल, पण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा नाणेफेकीचा कॉल करतील मी नथुरामजी कोटकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल करावं अशी मी आपणास विनंती करतो. समीकरण आता बदलतंय. 6 चेंडू आणि 22 धावा. धावा झाल्यात 18. शेवटच्या चेंडूवर एक मोठा चौकार पाहायला मिळाला आपल्याला, तो म्हणजे फलंदाजाच्या बॅट मधून नाणेफेकीचा फलंदाज call. होता तो निलेश तटकरे. परंतु आता गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जातंय. निर्णायक षटक हाताळतात ते म्हणजे विलास गायकर. 6 चेंडू आणि 22 धावा. नाणेफेकीचा कॉल गेलाय तो खैराट या संघाच्या बाजूने. काय निर्णय असेल आपला? फलंदाजी स्वीकारलाय. खामगाव संघ देखील श्रीवर्धन आणि मसा तालुक्यामध्ये असोसिएशनमध्ये एक बलाढ्य संघ समजला जातो. एका बाजूला पहिल्यांदाच आपण प्रतिस्पर्धी म्हणून या संघाला पाहताय. काय रणनीती असेल? किती धावांचा टार्गेट आपण ठेवण्याचा मानस असेल? टार्गेट आमचं 40 ओहो, चा मोठा target फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे ध्रुव गायकर. चालू आहे मुंबईला. आणि अगदी एक धावेवर पहिल्यांदा समाधान संघ मानावं मात्र लागतंय. मुंबईमध्ये दाखल झालाय. तुम्हाला देखील पहिल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी खामगाव संघाला एका बाजूला सुरुवात पहिल्यात तर फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. किती धावांपर्यंत त्यांना आपण रोखण्याचा मानस असेल? आम्ही कम से कम 30-35च्या धावामध्ये आम्ही त्यांना हे करू शकतो. आमच्याकडे चांगले बॉलर पण आहेत, बॅटर पण आहेत, तर आम्ही कोशिश करू मोठा की फटका सजवलाय लेग साईडच्या दिशेला. चेंडू नवव्या स्लॅन्ड मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत ओके, फाईन दोन्ही लेग संघांना वरून. खूप साऱ्या शुभेच्छा. 2 धाव घेण्यात यशस्वी. आता कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज असेल ती म्हणजे सावर संघाला. 4 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान विजयासाठी असेल ते म्हणजे सावर संघाला. आम्हाला स्कोरबोर्डच्या भूमिकेत आपण पाहतोय ते म्हणजे MHG दर्गे साहेब, संघटनेचे सदस्य, उपखजिनदार. आम्हाला अचूक स्कोरिंग करतायत आणि त्याचबरोबर आम्हाला ऑनलाईन स्कोरिंग आपण जी पाहतो यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. आदर्श जी कासार पुरार गावचे सुपुत्र. परत एकदा विलास गायकर सज्ज. निर्धाव चेंडू आणि कुठेतरी सामना आपल्या संघाच्या दिशेने, संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय तो म्हणजे विलास गायकर. एक अनुभवी खेळाडूंचा हा संघ पाहतोय आपण. परत एकदा बॅटची लेडिंग एज घेणारा चेंडू आणि फलंदाजाला बाद केलंय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे निलेश. कमॉन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज सौरभ पाहायला मिळतं आपल्याला फलंदाजीसाठी. आणि आता औपचारिकता राहिली ती म्हणजे कामगाव संघाचे कर्णधार आणि खैराट संघाच्या कर्णधार विनंती करतो आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. या रायगड गवळी समाज संघटनेच्या वतीने सन्मान चिन्ह देणार आहोत. तरी मी कोटकर साहेब आणि गाढवा साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघांना मात्र सन्मान चिन्ह दिलं जाईल. तरी खैराट संघ आणि कामगाव संघाचे कर्णधार आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. थोडंसं मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. थोडंसं सहकार्य करायचं आहे. आणि सामना विजय होतोय तो म्हणजे चरे गोलाडी संघ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तला तालुक्याला बिलॉंग करणारा संघ, जवळजवळ 35 ते 40 वयाचे असलेले सर्व खेळाडू आणि सावर संघाला पराभूत केलंय ते म्हणजे चरे गोलाडी संघाने. सावर संघ आपण सहभाग दर्शवला त्याबद्दल आपल्याला खूप खूप आभार. तसेच चरे गोलाडी संघ आपला पुढील फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा. सूरज कर्णधार खामगाव संघ एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आणि आता जी मॅच झाली त्या मॅच मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय तो म्हणजे दोन ball रायझिंग नवीन स्टार ऑफ चरे गोलवाडी ध्रुव गायकर आपला मॅन ऑफ द मॅच